everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study English subject of class 9, first poem The Road Not Taken by Robert Frost. This well-known poem is about making choices and the choices that shape us. ही जी रोड नॉट टेकन, जो रस्ता मी निवडला नाही, ही जी पोएम आहे, आपण जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण डिसिजन घेतो, निर्णय घेतो आणि त्याच्यानंतर त्याचा आपल्या भविष्यावर कसा परिणाम होतो याविषयी ही कविता आहे. Robert Frost is an American poet who writes simply but insightfully about common ordinary experiences. So he was an American poet and he known for his realistic depiction of rural life. Let's study first stanza. Two roads diverged in a yellow wood, and sorry I could not travel both. And be one traveler long I stood, and looked down one as far as I could to where it bent in the undergrowth. So in this poem, poet deals with the problem of making right choices. How we make choices and decision that has a great impact on our future. So the poet says that in a jungle there were two roads. Both the roads go in a different direction. जंगलामध्ये जात असताना दोन रोड भेटतात आणि वेगवेगळ्या दिशेने ते दोन रोड जे आहेत ते जात असतात. ॲज द पोएट हॅज यूज द टर्म येलो वूड, इट सेम्स दॅट लीव्स हॅव टर्न लाईफलेस अँड येलो डिपिक्टिंग ऑटम सीझन. आता इथे येल्लो हा शब्द जो कवीने वापरलेला आहे, वूड म्हणजे जंगल आणि येल्लो म्हणजे पानं जे आहेत त्यांचं आता जीवन जे आहे ते संपलेलं आहे, पिवळसर पाणी झालेले आहेत आणि त्याच्यातून ऑटम हा सीझन आहे, जिथे पाने गळतात तो सीझन याच्यातून कवीला सांगायचा आहे. दुसऱ्या ओळीमध्ये कवी काय म्हणतोय, द पोएट फील सॉरी बिकॉज ही अलोन कॅनॉट ट्रॅव्हल ऑन बोथ रोड्स. कवी स्वतःचीच माफी मागतोय की मी एकटा आहे, रोड तर दोन आहेत, मला एक मार्ग कोणता तरी निवडावा लागणार आहे. द रोड कुड सिम्बॉलाइजेस टू चॉईसेस इन लाईफ and the poet is finding it difficult to make a choice. आता ह्या कवितेमध्ये दोन इथे रोड आहेत, म्हणजेच ही कविता जी आहे सिम्बॉलिक आहे. इथे कवीला सांगायचं आहे की आपण जीवन जगत असताना आपल्याला योग्य ते निर्णय घ्यावा लागतो, योग्य तो मार्ग निवडावा लागतो आणि इथे कवी स्वतःला त्याला तो मार्ग शोधताना तो कन्फ्यूज झालेला आहे, गोंधळात पडलेला आहे की कोणता मी मार्ग निवडायचा आहे. So he, being a traveler, stood there for a long time. खूप वेळ तो विचार, he is thinking about that, विचार करतोय. he is in a dilemma, कन्फ्युजनमध्ये आहे, कोणता मार्ग मी निवडला पाहिजे. so he stood there for a long time, खूप वेळ विचार करतो, determining which way to continue traveling. आणि मग तो ठरवतो की कोणत्या आपल्याला मार्गे जायचं आहे. as he was thinking, he noticed that one of the road bent in trees and shrub and finally disappeared. आणि खूप विचार केल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की एक जो रोड आहे, जो झाडामध्ये आहे, झुडपामध्ये आहे, तो तिथे वाकलेला त्याच्या दिसतोय आणि नंतर तो नाहीसा होतोय. तो रोड पुढे जाऊन नाहीसा होतोय, जो झाडामध्ये वाकलेला आहे, झुडपामध्ये जाताना दिसतोय त्याला नाहीसा होतोय, असा तो रोड त्याला दिसलेला आहे. लेट्स स्टडी द सेकंड स्टांजा. Pay attention to the second stanza. Now I am going to read second stanza. Then took the other just as fair, and having perhaps the better claim, because it was grassy and wanted wear. Though as for that the passing there had owned them really about the same. The second stanza मध्ये कवीने काय सांगितलेलं आहे त्याचं आपण इथे सविस्तर माहिती पाहणार आहोत. आफ्टर सीइंग दॅट वन ऑफ द रोड डिसअपियर्ड इन टू अंडरग्रोथ, द पोएट डिसाइड टू टेक द अदर रोड. आणि मग कवीने ते पाहिलेलं आहे की एक रोड झुडपामध्ये जो वाकलेला आहे तो नाहीसा होतोय पुढे, आणि मग तो एक रोड त्याने निवडायचा ठरवलेला आहे. आता इथे एक फ्रेज वापरलेली आहे, ॲज जस्ट ॲज फेअर. म्हणजे काय, the other road was as beautiful as the one he has seen earlier. दुसराही रोड
तितका सुंदर आहे जो त्याने पहिल्यांदा पाहिलेला असतो. सो ॲज फेअर कॅन हॅव मल्टिपल मिनिंग. त्याचे खूप सारे अर्थ आहेत. Perhaps the poet wants to say that the road is beautiful as well, or the poet wants to be fair and choose the correct option. मला एक चांगला निर्णय घ्यायचा आहे. आता इथे फेअर या शब्दाचे जस्ट ॲज फेअर दोन अर्थ होतात, की दुसराही रोड तितका सुंदर आहे, किंवा दुसरा अर्थ तिथे आहे की तो एक चांगला निर्णय घेतो की मला कोणता रोड मला निवडायचा आहे, जीवनामध्ये मला कोणता चॉईस मला निवडायचा आहे, कोणता निर्णय घ्यायचा आहे. हॅन्स सिलेक्टिंग बिटवीन टू रोड्स मे प्रोटेक्ट द सिलेक्शन बिटवीन टू डेस्टिनीज. दोन नशीब, तुम्ही जसा मार्ग निवडाल, जसा तुम्ही निर्णय घ्याल, तसा तुमचं नशीब हे बनणार आहे, तसं तुमचं लाईफ किंवा फ्युचरमध्ये तुमचे जीवन हे असणार आहे. सो पोएट देन डिस्क्राईब दॅट maybe this road is better because it was a fresh grass grown on it and not used much. आता पोएट असं म्हणतो की जिथे ग्रास आहे, जिथे फ्रेश ग्रास आहे, कमी नाही फ्रेश ताजा ग्रास आहे, जिथे उगवलेला आहे, गवत आहे, आणि ज्याच्यावर कुणी चाललेलं नाही, असा कवी रॉबर्ट फ्रॉस्ट तो रोड निवडतात. But when he started traveling on it, he found that travelers have passed through this road just as much as the other. पण पुढे जाताना त्याच्या असं लक्षात येतं की हा रोडवर सुद्धा भरपूर जण चालून गेलेले आहेत. म्हणजेच कवी इथे काय म्हणतो, काय त्याने ऑब्झर्व केलेलं आहे. सो वी कॅन हिअर ऑब्झर्व हाऊ द पोएट क्विकली गोज बॅक टू हिज स्टेटमेंट. फर्स्ट ही सेज दॅट दिस रोड इज अनट्रॅव्हल्ड अँड देन ही वॉक्स अँड फाइंड इट इक्वली ट्रॅव्हल्ड. पहिल्यांदा कवी म्हणतो की मी फ्रेश ग्रास आहे, जिथे कोणी चाललेलं नाही, त्याच्यावरून तो निवडलेला आहे. आणि पुढे गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं, कवींच्या असं लक्षात येतं की इथे ऑलरेडी कोणीतरी इथे ट्रॅव्हल केलेलं आहे, या रस्त्यावरून गेलेलं आहे. ऑल्सो द पोएट सेज दॅट द पाथ वॉन्टेड विअर. आता इथे या कवितेमध्ये एक शब्द आहे, पाथ वॉन्टेड टू विअर. म्हणजे काय पहा, इथे या दुसऱ्या स्टांजामध्ये आपल्याला तिसरी जी ओळ आहे, बिकॉज इट वॉज अ ग्रासी अँड वॉन्टेड विअर. आता वॉन्टेड विअर म्हणजे कोणाला विअर आहे, पाथ, रोड. आता रोड काय विअर करणार आहे का, काहीतरी घालणार आहे का. सो इथे एक फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे, अलंकार यूज केलेला आहे. कोणचा आहे तो, द पोएट सॅज दॅट पाथ वॉन्टेड टू विअर, अ पाथ कॅनॉट हॅव अ डिझायर ऑर वॉन्ट टू विअर. आता रस्त्याला काही इच्छा असते का काही घालण्याची किंवा माझ्यावर कोणी चालण्याची. तर ही कोणाची क्वालिटी आहे, ओनली ह्युमन हॅव वॉन्ट, ओनली ह्युमन बीइंग हॅज डिझायर. Thus, the poetic device here used personification, that is used here. So personification is a figure of speech in which a thing, idea or animal is given human quality. Here the path is personified. Let's move to the third stanza. And both that morning equally lay in leaves, no stave had trodden black. Oh, I kept the first for another day, yet knowing how way leads on to way, I doubted if I should ever come back. आता ह्या तिसऱ्या कडव्यामध्ये कवी असं म्हणतोय की द पोएट सेज दॅट द बोथ रोड्स वेअर कवर्ड विथ लीव्स. दोन्ही जे काही रोड्स आहेत त्यांच्यावरती काय आहेत, पानं आहेत. So both the roads covered with leaves that morning, and perhaps that morning he was the first to travel on that road, as the leaves fallen on the road had not turned black. आणि सकाळी सकाळी तो कवी तिथून जात असताना, तिथून प्रवास करत असताना, तो जो रोड त्याने निवडलेला आहे, ज्याच्यावर पानं सगळे पडलेले आहेत, लिव्स सगळे त्या रस्त्यावर पडलेले आहेत, ते आणखीन ब्लॅक झालेले नाही आहेत. ब्लॅक झालेले नाहीत म्हणजे त्या पानावरती कोणी चाललेले नाही. आता आपल्याला माहिती आहे, पानावर जर कोणी त्या रोडवर जर पानं असतील आणि लोक जर त्याच्यावरून चालले असतील तर त्याच्यावर खुणा राहतात. तर याच्यावर काहीच खुणा नव्हत्या. म्हणजेच इथे कवी म्हणतो की द रोड हॅड नॉट टर्न ब्लॅक बाय द स्टेप्स ऑफ ट्रॅव्हलर.
येथून जाणारे जे लोक आहेत, प्रवास करणारे जे लोक आहेत, त्यांच्या पायांनी तो रोड झालेला नाही, तशा काही खुणा नाही आहेत. म्हणजेच तो फ्रेश रोड आहे, ज्याच्यावरती ग्रास आहे, फुलं पानं आहेत. However, it seems that he regret his decision, slightly wondering if he will ever get to come back and take the other road. आता हा कवितेचा टोनच रिग्रेट आहे. रिग्रेट म्हणजे पश्चाताप व्यक्त करणार आहे, की माझा डिसिजन मी घेतलेला आहे की तो मी बरोबर घेतला आहे की नाही, किंवा मग मला मी पुन्हा परत येऊन दुसरा जो रोड राहिलेला आहे त्याच्यावरून पुन्हा एकदा जाऊ का, अशा पद्धतीची भावना इथे कवितेने व्यक्त केलेली आहे. लेट स्टडी द लास्ट स्टांजा. I shall be telling this with a sigh. Somewhere ages and ages hence, two roads diverged in a wood, and I took the one less traveled by. And that has made all the difference. तर इथे कवी काय सांगत आहे की इयर्स फ्रॉम नाव, समवेअर इन द फ्युचर, द पोएट फील्स दॅट ही विल लुक बॅक अँड देन डिसाइड वेदर द चॉईस ही मेड वॉज करेक्ट वन ऑर नॉट. आणि मग इथून पुढे भविष्यामध्ये, फ्युचरमध्ये मी ज्यावेळेस पाठीमागे पाहील आणि नंतर मी त्याच्यावर विचार करेल की मी जो निर्णय घेतला होता, मी जी चॉईस केली होती ती बरोबर होती की नाही. दिस मे बी इंडिकेटिंग दॅट मेकिंग अ चॉईस आउट ऑफ टू ऑब्जेक्टिव्ह इज रिस्पॉन्सिबल. आणि मग आपल्याला याच्यातून असं म्हणता येईल की आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतो, ज्या संधी येतात त्या संधीवरती आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो, डिसिजन घेतो, आणि जो काही आपला उद्देश आहे तो उद्देश पूर्ण होतो की नाही, याच्यावरून आपण घेतलेला निर्णय हा सिद्ध होत असतो. फॉर आवर फ्युचर दॅट मेक्स ऑल द डिफरन्स. द चॉईस मे ब्रिंग अस राईट ऑर रॉंग. ही विल बी टेलिंग अबाउट हिज चॉईस विथ अ साय. आणि मग कवी इथे म्हणतोय की चॉईसेस आपण जो निवडलेला आहे आणि डिसिजन घेतलेला आहे तो राईट असू शकतो किंवा रॉंग असू शकतो, बरोबर. परंतु तो कसं सांगत आहे, टेलिंग विथ साय. साय म्हणजे काय आहे, साय इज अ रिलॅक्सिंग डीप ब्रेथ. आपण रिलॅक्स करण्यासाठी डीप ब्रेथ घेतो, श्वास घेतो, आणि आपण कधी कधी तो जो साय आहे तो वी एक्सप्रेस हॅपीनेस और वी एक्सप्रेस सॅडनेस ऑल्सो. सो इफ द चॉईसेस proves out to be right, it will be the sigh of happiness and relief, and if the choices is wrong then it will be sigh of disappointment. आपल्याला जर निवडलेला मार्ग, निवडलेला डिसिजन योग्य जीवनामध्ये आपण यशस्वी झालो तर तो आनंदाचा आपण म्हणूया साय किंवा उत्साहाचा आपण म्हणूया. पण जो निर्णय घेतलेला आहे तो जो चुकीचा ठरला तर आपल्याला पदरी ही निराशा पडणार आहे. तर अशी ही सिम्बॉलिक आणि रिग्रेट व्यक्त करणारी, टोन असणारी, पश्चाताप व्यक्त करणारी अशी ही टोन ह्या कवितेचा आहे. एकंदरीतच यातून कवितेला सांगायचं आहे की आपले निर्णय खूप महत्त्वाचे असतात आणि आपण जे निर्णय जीवनामध्ये घेतो, जो मार्ग आपण निवडतो त्याचा भविष्यात आपल्या खूप त्याचा परिणाम हा होत असतो. तर अशी ही पोएम होते. तर याच्यामध्ये काही पोएटिक डिव्हायसेस आहेत, जसं राईम स्कीम या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याला पहिल्यापासून आपण राईम स्कीम पाहूया. उड हा पहिला शब्द आहे, पहिल्या ओळीतला सगळ्यात शेवटचा शब्द उड आहे. इथं तिसऱ्या ओळीमध्ये स्टूड शब्द आहे. बोथ कुड, अंडरग्रोथ. म्हणजेच ह्या कवितेची जी रायमिंग स्कीम आहे ती ABAAB अशा स्वरूपाची आहे. ही पोएम जी आहे ती सिम्बॉलिक आहे. सिम्बॉलिझम ही सेकंड पोएटिक डिव्हाइस आहे. हिअर द रोड सिम्बॉलायझेस द टू चॉईसेस ऑफ लाईफ. रोड म्हणजे खऱ्या अर्थाने इथे काही शब्दशः अर्थ नसून तो सिम्बॉलिक यूज केलेला आहे. सिम्बॉल म्हणून तिथे यूज केले, प्रतीक म्हणून यूज केलेलं आहे की रोडचं फक्त उदाहरण आहे, परंतु कवितेला इथे काय सुचवायचं आहे, आपण जीवनामध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतो त्याचा परिणाम हा आपल्या जीवनावरती होत असतो. त्यानंतर थर्ड फिगर ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन आहे, जो आपण ऑलरेडी पाहिला होता. पाथ वॉन्टेड विअर. हिअर ओनली ह्युमन हॅव अ वॉन्ट. पाथ हिअर पर्सोनिफाईड. त्यानंतर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिटरेशन. ॲलिटरेशन मीन्स रिपिटेशन ऑफ लेटर. फॉर एक्झाम्पल वॉन्टेड विअर, W साऊंड इज रिपीटेड, बरोबर आहे. देन फर्स्ट फॉर, F साऊंड इज रिपीटेड. आणि शेवटचा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो रिपिटेशन आहे.
जसं आपण शेवटच्या कडव्यामध्ये इथे पाहिलेलं आहे. दुसरी ओळ पहा, एजेस अँड एजेस, पूर्ण शब्दाचे शब्द रिपीट झाले, त्यावेळेस रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच इथे यूज केलेला आहे. आणि एक ओळ जी आहे ती पुन्हा कवितेमध्ये रिपीट होते, टू रोड डायव्हर्ज्ड इन वूड, ही ओळ पण रिपीट झालेली आहे जशीच्या तशी. तर हे सगळे फिगर ऑफ स्पीच होते याच्यामध्ये. सो हिअर थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.